श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण सगळेजण या आर्थिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, धार्मिक या परिस्थितीच्या चक्रव्यूहामध्ये सापडलेलो आहोत. या परिस्थितीमध्ये राहूनच आपल्याला कर्म करावं लागतं. कर्म आपल्याला टाळता येत नाही, परिस्थिती बदलता येत नाही. मग अशा वेळेला माणसाने काय करावं? इथे गीता आपल्याला योग्य मार्गदर्शन करते. गोंदवलेकर महाराजांचं या संदर्भातलं एक वाक्य फार सुंदर आहे, महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांनाच लागू आहे. म्हणून मी मुद्दाम ते वाक्य इथं सांगतो. महाराज म्हणतात, परिस्थिती बदलता येत नाही, आपल्याला आपली मनस्थिती बदलावी लागते. म्हणजे प्राप्त परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. त्याच वातावरणामध्ये, त्याच माणसांबरोबर, त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला राहावं लागतं. आपल्याला जीवन जगावं लागतं, आपल्याला कर्म करावं लागतं. मग त्या परिस्थितीशी का जुळवून घेऊ नये, नाही का? या संदर्भामध्ये मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. जर आपण पाण्यातच राहणार आहोत, मग पाण्यातच असणाऱ्या इतर माशांबरोबर आपल्याला जमवून घ्यावं लागतं, दोस्ती करावी लागते आणि त्यांच्याप्रमाणे आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. तरच आपल्याला जगणं शक्य होईल. कारण ती परिस्थिती आपण बदलू शकत नाही. ते आपल्या वाट्याला आलेले मासे आपल्याला बदलता येत नाहीत. म्हणून आपल्याला आहे त्या माशांशी वैर न करता त्यांच्याशी कसं जुळवून घ्यावं हे शिकावं लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, कर्म सोडण्याच्या भानगडीत तू पडू नकोस. कारण कर्म सोडता येत नाही आणि कर्म टाळताही येत नाही, कर्म बदलताही येत नाही. मला हे कर्म आवडत नाही म्हणून याच्याऐवजी मी ते कर्म करतो असं ठरवण्याचा अधिकार देखील आपल्याला नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्म सोडण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी माणसाने त्या कर्माचा जो प्राण आहे, शक्ती आहे, ती म्हणजे त्याचं कर्तेपण. ते कर्तेपण भगवंतानी दिलेल्या शक्तीमुळे घडत असतं, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून या कर्माचं जे काही कर्तेपण आहे ते भगवंताचं आहे. त्याच्या इच्छेने आणि त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शक्तीने या गोष्टी घडतात. मी केवळ निमित्त मात्र आहे. आणि म्हणून कर्तेपणा हा भगवंताचा आहे आणि तो त्याचा त्याला द्यावा. आपण तो कर्तेपणा स्वतःकडे घेऊ नये. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, तू कर्तेपणा सोड. म्हणजे मग कर्म झालं काय किंवा नाही झालं काय, त्याचं तुला काहीच भोगावं लागणार नाही, त्याच्या बंधनात पडावं लागणार नाही आणि त्याचा पत्तासुद्धा तुला लागणार नाही. कर्माला बदलायचं नसून आपण त्या कर्माच्या कर्त्यामध्ये बदल घडवून आणायचा असतो. मी करतो, मी करतो, मी करतो हे आजपर्यंत जे आपण म्हणत आलेलो आहोत, त्याच्याऐवजी ईश्वर करता आहे, ईश्वर करता आहे, ईश्वर करता आहे हे आपण सतत म्हटलं पाहिजे. सगळा बदल कर्तेपणामध्ये व्हायला हवा आणि याचंच नाव परमार्थ आहे. हाच आपल्या जीवनाचा परम अर्थ आहे. की परमार्थ म्हणजे काय? तर जे काही कर्म घडतं आहे ते भगवंताच्या इच्छेने, सामर्थ्याने, कृपेने, शक्तीने घडत आहे
आणि ते बरोबरच आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे मग कर्तेपणा आपल्याकडे येणार नाही आणि त्या कर्माच्या परिणामांची बाधाही आपल्याला होणार नाही आणि आपण त्यामध्ये गुंतून पडणार नाही, आपण त्यामध्ये अडकणार नाही. आता व्यवहारामधलं एक फार मोठं मार्मिक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जर आपण इतरांचा पैसा लुबाडला, भ्रष्टाचाराने मिळवला, तर काय होतं, त्या पैशाबरोबर त्या लोकांच्या अतृप्त वासना आपल्या घरामध्ये येतात. ज्या पैशासाठी मी कोणत्याही प्रकारचे परिश्रम केलेले नाहीत, कोणत्याही प्रकारचं कर्म केलेलं नाही, फुकटात किंवा मोफत मला जो पैसा मिळतो किंवा जो मी लुबाडून घेतला आहे, ओरबाडून घेतला आहे किंवा एखाद्याला बुडवून मी त्याचा पैसा घेतला आहे, तर तो पैसा मी जेव्हा घरात आणतो त्यावेळेला त्या पैशाबरोबर त्या माणसाची हाय आणि त्या माणसाचे शिव्याशाप, त्याचं अतृप्त असणारं मन, त्याच्या वासना, या सगळ्या गोष्टी त्या पैशाबरोबर आपल्या घरात येतात. आणि म्हणून असा जबरदस्तीने, कुमार्गाने, अपप्रवृत्तीने, भ्रष्टाचाराने, अनैतिक मार्गाने मिळालेला पैसा कधीही माणसाला समाधान देऊ शकत नाही, स्वस्थता देऊ शकत नाही. अशा पैशामुळे घरामध्ये अशांती, दारिद्र्य किंवा रोगराई, आजारपण या सगळ्या गोष्टी आपोआप घरामध्ये शिरतात. म्हणून परमार्थामध्ये एक फार महान वाक्य सगळ्या संतांनी सांगून ठेवलं आहे, कुणाचाही एक पैसा बुडवू नका किंवा कुणाचाही एक पैसा लुबाडू नका, कारण तो आपल्याला अधःपतन करायला भाग पाडतो. आता कर्माच्या बाबतीमध्ये आणखीन एक मुद्दा लक्षात घेऊया. कर्म टाळणं अशक्य आहे. ते कर्म जर आपल्यावर लादलं जातं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर यावर उपाय काय? त्या कर्मातलं कर्तेपण काढून टाकलं म्हणजे ते कर्म आपल्याला बाधत नाही. ह्युमन सिच्युएशन्समध्ये आपण अडकलेलो असतो, प्राप्त परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो असतो. आपल्याला परिस्थितीचं बंधन असतं आणि ते बंधन, ती परिस्थिती, ते वातावरण, ती माणसं आपल्याला बदलता येत नाही. एक आयाम आहे ज्याला आपण डायमेन्शन म्हणतो. डायमेन्शन म्हणजे दिशा. कर्म माणसाच्या भूमिकेवरून पाहतो. माणूस कर्म करतो म्हणजे तो अमुक एक फळ मिळावं अशी आशा मनात ठेवूनच करतो. हे मानवी भूमिकेमधून कर्म पाहणं आहे. आणि दुसरा दृष्टिकोन किंवा दुसरा दिशा अशी आहे की हे कर्म आपण विश्वाच्या दृष्टीने पाहावं. याला कॉस्मिक डायमेन्शन असं म्हणतात. भगवंताच्या या विश्वामध्ये हजारो लाखो जीव आहेत, त्यापैकीच मी एक जीव आहे. म्हणजेच या जगाच्या तुलनेमध्ये मी अत्यंत क्षुद्र आहे. मग माझ्या वाट्याला आलेलं हे कर्म, हे भगवंताचं सांगणं काय आहे की त्या कर्माचं कर्तेपण तू सोड. म्हणजे हा जो आपला आकुंचित मानवी दृष्टिकोन आहे तो आपल्याला सोडायचा. तो आकुंचित मानवी दृष्टिकोन बाजूला ठेवून आपण वैश्विक दृष्टिकोनातून, विश्वाच्या नजरेतून त्या कर्माकडे बघायचं. म्हणजे या संपूर्ण विश्वाला एक प्रकारचं नियोजन आहे, प्लॅनिंग आहे. आणि भगवंत जेव्हा अनेक जीवांची निर्मिती करतो त्यावेळेला त्या जीवांकडून काय कर्म करून घ्यायचं हे भगवंतानी अगोदरच ठरवलेलं असतं. ज्याला भगवंताचं प्लॅनिंग असं आपण म्हणतो, त्यालाच भगवंताचं नियोजन असं आपण म्हणतो. या विश्वामध्ये अनंत जीव जन्माला येतात आणि त्या सर्वच जीवांना
आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे संपूर्ण विश्व करत असतं. त्यामुळे या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या सर्वांच्याच उन्नतीसाठी, कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि भगवंताकडे जाण्याच्या दिशेने योग्यच घडत असतात. आणि या सगळ्या घटना, ही सगळी परिस्थिती, ही सगळी कर्मे आपल्याला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, भगवंताकडे कसे आपण जाऊ, याचाच प्रयत्न करत असतात. हे जे तत्त्वज्ञानाचं गूढ रहस्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे या जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्या कल्याणाचीच होते आहे, माझ्या उन्नतीचीच होते आहे आणि मला भगवंताच्या दिशेनेच ते नेती आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. यामुळे सुख लागेल असं निश्चित नाही, पण आत्म्याची उन्नती मात्र नक्की होईल. संकटकाळी माणूस जे शिकतो ते इतर वेळेला आपल्याला शिकता येत नाही. म्हणून अनुभवातून मिळालेलं शहाणपण हेच खरं शहाणपण असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचा हात आहे हे जर आपण एकदा मान्य केलं की मग काहीही जरी घडलं, चांगलं असो वाईट असो, ते भगवंताच्या इच्छेने घडलं असं जर आपण समजलो आणि ते मान्य केलं की मग आपल्याला सुखही होणार नाही आणि दुःखही होणार नाही. या संपूर्ण विश्वाच्या चालनेच्या मागे एक काहीतरी विशिष्ट हेतू भगवंतानी ठेवलेला असतो आणि त्या हेतूतूनच तो या विश्वाची योग्य प्रकारे व्यवस्था लावत असतो. या विश्वामध्ये जे जीव जन्माला येतात ते सारेजण या भगवंताच्या इच्छेने आणि हेतूने प्रेरित होऊनच येतात. आणि म्हणून कोणत्या वेळेला जन्माला आलेला माणूस कुठे जन्माला येणार, काय करणार, त्याच्या हातून कोणत्या गोष्टी घडणार, या साऱ्या गोष्टी भगवंतानी आधीच ठरवलेल्या असतात. गीता आपल्याला हेच सांगते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तू केवळ निमित्त मात्र आहेस, करता करविता मी आहे. गोंदवलेकर महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणाले, भगवंत रथ फिरवत होता आणि जिथे अर्जुनाची गरज आहे तिथे तो बरोबर रथ नेत होता. आता अर्जुन काय करायचा, त्याच्या जागी एक बाण सोडणारं यंत्र जरी ठेवलं असतं तरी भगवंताचा उद्देश सफल झाला असता. हे आपण शिकलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याशिवाय अन्य असा काही परमार्थ नाही. पदोपदी रात्रंदिवस हे देवा, हे सद्गुरू, तुझ्या विना मी नाहीच. तू आहेस म्हणूनच मी आहे. तू करता आहेस, तूच माझ्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतोस. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच आपल्या या सगळ्या कर्माचं कर्तेपण आपले गुरु, आपले मोठे भाऊ श्री निवृत्तीनाथ यांना दिलं. स्वतःकडे अकर्तेपणाची भूमिका घेतली. हाही एक प्रकारे आपल्याला शिकण्याचा विषय आहे. तू मला यंत्रासारखा हलवतो आहेस आणि हे यंत्र चालवणारा यांत्रिक तू आहेस. मी केवळ एक तुझ्या हातचं बाहुलं आहे, मला नाचवणारा तू आहेस, असं समजणं हीच खरी लीनता. माझ्या हातून जे जे काही घडतं आहे ते भगवंता किंवा सद्गुरू तुम्हीच करून घेता आहात, तुम्हीच घडवून आणता आहात. म्हणून या सगळ्या गोष्टीचं कर्तेपण हे माझं नसून तुमचंच आहे. आपल्या या कर्माला अशा प्रकारे वैश्विक दृष्टिकोन जो देईल तो सतत आनंदात आणि समाधानात राहील. ही विश्वाची गरज आहे आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून त्या हेतूने भगवंताने मला एक विशिष्ट कर्म नेमून दिलेलं आहे आणि तेच कर्म मी करतो आहे असं आपण मानलं पाहिजे. आपण एखाद्या गाडीतून प्रवास करतो, त्या गाडीमध्ये अनेक प्रकारचे पार्ट्स असतात,
अनेक स्क्रू असतात, अनेक गोष्टी एकमेकांना जोडलेल्या असतात आणि मग त्यातला एखादा स्क्रू किंवा एखादा खिळा जर गळून पडला तर गाडी थांबत नाही, पण त्या गाडीची जी काही शक्ती आहे ती निश्चितपणे काही प्रमाणामध्ये का होईना कमी होते. त्याप्रमाणे आपण जर आपलं कर्म टाळलं तर विश्वाचं तसं काही बिघडत नाही, पण त्या मानाने जे काही नुकसान व्हायचं असेल किंवा जी काही थोडी बहुत हानी व्हायची असेल ती निश्चितपणे होते. आपण सामान्य माणसं आहोत, आपण अगदी हलक्यातलं हलकं काम करत आहोत, पण तरीसुद्धा ते कर्म एखाद्या स्क्रूप्रमाणे, एखाद्या खिळ्याप्रमाणे त्या संपूर्ण मशीनला, त्या संपूर्ण इंजिनाच्या दृष्टीने आवश्यक असतं. जर तो खिळाच पडला, तो स्क्रूच निघाला तर चाक गळून पडतं आणि मग सगळाच अनर्थ ओढवतो. हे जसं आहे तसं या संपूर्ण विश्वाचा विचार करून अगदी क्षुल्लक का होईना ते काम भगवंताने माझ्या वाट्याला जरी दिलेलं असलं तरी ते मी अत्यंत प्रामाणिकपणे, आनंदाने, मनापासून करणं आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्याकडे आलेलं कर्म केलं पाहिजे आणि या कर्माचा करता मी नसून राम करता, राम करता, राम इच्छा, राम इच्छा असं आपण सतत म्हटलं पाहिजे. माझ्या गुरूंची इच्छा आहे, माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे, त्यांच्या इच्छेने, कृपेने, प्रेरणेने आणि सामर्थ्याने या सगळ्या गोष्टी मी करतो आहे, हे भान आपण ठेवलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.